मी निघाली आहे सर्व धर्मस्थळ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तिथे कार्यक्रम आहे आणि बाळकृष्णाला पाळण्यात घालून वगैरे पाळणं वगैरे म्हणतात। तर काय काय असेल ते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतेच। आणि बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती तिकडे जाण्याची। मी तुम्हाला व्लॉग्समधून सांगतच होते की श्रावण सोमवार संपायच्या आधी मला एकदा जायचं आहे एका कोणत्या तरी सोमवारी, पण ते काय माझ्याकडून झालं नाही। पण ते योगायोगाने आज तिथे कार्यक्रम आहे आणि आम्हाला मेसेज आला होता की गाडी न्यायला येईल आणि तुम्ही सगळे या। तर म्हणून आम्ही चाललोय आणि त्या निमित्ताने तुम्हाला मंदिर सुद्धा दाखवेन आणि तिथे काय काय प्रोग्राम कसा असतो ते सुद्धा तुम्हाला दाखवेन। तर मी घातलाय हा ड्रेस पर्पल कलरचा, मोतीची बँगल घातली आहे आणि सिंपल असं आवरले, कारण रात्री वेळ पण होणार आहे यायला, 12-1 वाजतील, कारण पाळण्यामध्ये घालणार म्हटल्यानंतर 12 वाजताच घालतात, तर त्याच्यामुळे वेळ होईल। तर मग काही नाही, सिंपल असं आवरले। आणि लाडो पण येते माझ्यासोबत, हे बघ। तर तिने असं म्हटलं तिला हा ड्रेस घालायचा होता ब्लॅकवाला, से हाय हाय। तर त्यासाठी, आणि तू पण बोल काहीतरी, काय बोलू? तर आम्ही निघतोय आता आणि चला। आणि ब्लॉग, हे बघा मी रेडी झालोय। ओके ओके। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच व्लॉग पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर एक लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट सुद्धा करा। तर आता हे मंदिराचा आवार आहे आणि मंदिराच्या आवारामध्ये आल्या आल्या लगेचच इतकं पॉझिटिव्ह व्हायला होतं आणि वेगळीच एनर्जी येते। तर घरी ज्या वेळेला असतो त्यावेळेला बघा किती असं म्हणजे डल वाटतं, आणि जेव्हा मंदिराच्या कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही जा तर तिथं किती मस्त पॉझिटिव्ह असं वातावरण असतं। तर एवढी काही गर्दी झालेली नव्हती, एका साईडला सगळ्या बायका बसल्या होत्या, तर आम्हाला जागा नव्हती, मग इकडे ह्या साईडला माणसं बसणार होती, तर त्यांच्या पाठीमागच्या बाजूला आम्ही सगळे बसलो होतो बायका। तर ही जी रिकामी जागा तुम्हाला दिसते ना तिथे आम्ही बसलेलो, आणि आम्ही जिथे बसलेलो ना तिथून हे असं दृश्य दिसत होतं, तर खूप व्यवस्थित वगैरे दिसत होतं, तर मग छान वाटलं। आणि इथे मी ह्याच्या आधी होळीच्या टायमाला आले होते, त्याच्यानंतर मी आत्ता आले। तर आता इथे भजन वगैरे सगळं होईल।
हा प्रसाद होता आणि एक लाडू होता मोतीचूरचा आणि सुंठवडा म्हणतात ते होतं आणि हे होतं बुंदी वगैरे होतं. तर असा प्रसाद होता मस्त आणि ते सुंठवडा थोडासा तिखट असं लागत होतं तर त्याच्यामुळं म्हणजे त्याची टेस्टच तशी असते. पण थोडासा टेस्ट केला फक्त आम्ही कारण प्रसाद खायचा असतो म्हणून. पण तेवढा जास्त त्यांनी दिला होता तर तो काय खाऊ शकलोच नाही त्याच्यामुळं. पण थोडा खाल्ला आणि मग घरी आलो. 1:15 वाजले होते. खूप भारी वाटलं मला. आम्ही आलोय आत्ता वाजलेत 1 वाजल्या रात्रीचे. हे बघा दिसतंय की नाही तुम्हाला मला माहिती नाही पण प्रचंड गरम होते. हे बघा खूप घाम आलाय आणि ना म्हणजे आज तरी ह्यावेळेस लवकर उरकलंय कारण इतर ज्या बायका आहेत त्या म्हणत होत्या की ह्यावेळेस लवकर उरकले नाही तर कधी 2:30 वाजतात 3 वाजतात 4 पण वाजतात. पण ह्यावेळेस 1 वाजता आम्ही आलोय घरी व्यवस्थित आणि छान वाटलं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आजचं जे जन्माष्टमीचं सेलिब्रेशन केलेलं होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.